पार्टनर. मल्हारला आज मुंबईला जायचं होतं, म्हणूनच आबासाहेब ऑफिसमधून कधी निघतायत याची तो वाट पाहत होता. नीलकंठराव जहागीरदार उर्फ आबासाहेब यांचा एकुलता एक मुलगा मल्हार जहागीरदार. नावासारखं व्यक्तिमत्व भारदार, पण अभ्यासाचा गंध नाही की कामाचा छंद नाही. वडिलांचा धाक मोठा म्हणून ऑफिसला तरी यायचा, पण त्याचं सगळं लक्ष मजा मस्ती धमाल इकडेच. आणि त्यातून वेळ मिळालाच तर ऑफिसमध्ये एखादी मीटिंग अटेंड करायचा. नीलकंठरावांनी आणि त्यांचे मित्र व पार्टनर सदाभाऊ इनामदारांनी मोठ्या कष्टाने बिझनेस उभा केला होता. सदाभाऊ इनामदारांनाही एकच मुलगी गौरी. गौरी हुशार स्मार्ट, म्हणूनच परदेशातून मॅनेजमेंटची पदवी घेऊन नुकतीच भारतात परतलेली. पण सध्या तो विषय नाही. सध्या विषय आपल्या मल्हारचाच. तर आपल्या मल्हारची केबिन आबासाहेबांच्या केबिनला अगदी लागूनच. मध्ये फक्त सनमायका लावलेला होता. त्याचा फायदा मल्हारसाहेब पुरेपूर उठवायचे. वडील आले का, निघाले का, काय बोलताहेत हे सनमायकाला कान लावला की त्याला सहजच समजत असे. आज सकाळीच आबासाहेब दुपारी लवकर घरी येणार असल्याचे मल्हारच्या आईसाहेबांना सांगत होते. डायनिंग टेबलवर फाईल चालण्याचं नाटक करता करता मल्हारने ती महत्त्वाची बातमी ऐकली होती आणि म्हणूनच मित्रांबरोबर दुपारच्या मूव्हीचा प्लॅन बनवला होता. पण 1 वाजला तरी आबासाहेब ढिम्म हलत नव्हते. उलट सदाभाऊ म्हणजे भाऊ काकाच आबासाहेबांच्या केबिनमध्ये येऊन बसले होते. कसली खलबतं चालली आहेत एवढी, असं म्हणत चरफडतच मल्हारने सनमायकाला कान लावला. काय भाऊ, बरं वाटत असेल ना तुला आता? लेक आली आहे भारतात परत तुझी, आबासाहेब म्हणत होते. हो रे, गौरीच्या आईला आणि मला खूप आनंद झाला आहे. गौरीसुद्धा खूप खुश आहे. युनिव्हर्सिटीतून पहिली आली आहे लेक माझी. ह्या नकट्या गौरीचं कौतुक मल्हारच्या कानाला जरा चुरचुरलंच. एक हिचे वडील पहा, लेकीचं किती कौतुक. आणि आमचे तीर्थरूप जेव्हा तेव्हा उद्धार करायलाच टपलेले असतात आमचा. तो मनात पुटपुटला. पण मग पुढे काय विचार? कधी ऑफिस जॉईन करतायत आपलं? आबासाहेबांनी कौतुकाने विचारलं. म्हणजे आता ही येऊन आपल्या डोक्यावर बसणार तर? मल्हारचा आत्मसंवाद चालूच होता. छे रे, तिथेच तर गोम आहे. तिला एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरी मिळाली आहे. ती तिथेच नोकरी करायचं म्हणते. भाऊ काका जरा नाराजीने म्हणाले. करू दे रे, हुशार आहे पोर. तिथंही तुझं नाव चमकवेल बघ, आबासाहेब म्हणाले. थोडंसं थांबत आबासाहेबांनी पुन्हा विचारलं. का रे भाऊ, आता कसली चिंता? भाऊ काकांनी एक मोठा उसासा टाकला असावा. खरं सांगू का आबा, मुलीच्या बापाची खरी चिंता तेव्हाच मिटते जेव्हा लेक सासरी सुखाने संसार करताना तो पाहतो. यावर्षी 25 पूर्ण होतील गौरीला. तिची काळजी घेणारा नवरा, माया करणारी सासू आणि बाप बनून पाठीशी खंबीर उभा राहणारा सासरा मिळू दे माझ्या लेकीला, भाऊ काका हळवे होऊन बोलत होते. म्हणजे ही नक्की त्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला तयारच. लहानपणापासूनच उद्धट, आगाऊ, गर्विष्ठ आणि नकटी आहे ही गौरी, मल्हार स्वतःशीच बोलत होता. मल्हारचं इतकं मनोरंजन होत होतं की सध्या मूव्हीचा विचार तो विसरला होता. मल्हारने कान सनमायकाला अधिकच चिकटवले. आबासाहेब पुढे बोलू लागले. बघ भाऊ, एक प्रस्ताव आहे. आपली मैत्री सोयरिकीत बदलली तर? तुझ्या लेकीला मायेचं सासर मिळेल आणि माझ्या उडाण टप्पू पोराला तुमचा आधार. शिवाय बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा हे छानच आहे ना. आता मल्हार गौरी इतका हुशार नाही, पण जबाबदार आहे, समंजस आहे पोरगं. शिवाय माझ्या शब्दाच्या बाहेर नाही हो. काय सांगतोस काय आबा, माझ्या मनातलं बोललास बघ. त्यांच्या आवाजावरूनच त्यांनी उठून आबासाहेबांना मिठी मारली असणार असं मल्हारला वाटलं. पण तो मात्र हादरला होता. धरणीकंप झाला होता. हँडसम डॅशिंग मल्हार जहागीरदारचं लग्न त्या नकट्या गौरी इनामदारशी? शी, नाव फक्त गौरी, बाकी मोहम्मद गौरीच. मल्हारला वाटलं सनमायका फोडून पलीकडे जावं आणि सांगावं, हे शक्य नाही, मला मारून टाका, पण त्या नकटीशी लग्न करून मी आत्महत्या करणार नाही. पण तो असं काहीच करू शकणार नव्हता. ना आत्ता, ना नंतर, कधीच नाही. कारण याआधी अनेकदा आबासाहेबांच्या हाताने त्याच्या गालांवर 5 बोटांची रांगोळी काढली होती. त्याचे वळ गालावर दिसत नसले तरी मनात आणि बुद्धीत
कायमचे उमटले होते. सहजच त्याचा हात गालावर गेला. दोघांच्या खो खो हसण्याने त्याची तंद्री भंग पावली. मग तो अकराळ विक्राळ हसण्याचा आवाज मंद मंद होत नाहीसा झाला. म्हणजे आबासाहेब ऑफिसमधून निघाले होते. पुढच्या 5 मिनिटातच मल्हार पण तिथून सटकला. तो मूवीला गेला. हॉरर मूवी होती, पण त्याला काहीच भीती वाटत नव्हती. त्याहून अधिक हॉरर तर मगाशी आबासाहेब आणि भाऊ काकांनी माजवला होता त्याच्या आयुष्यात. गेल्या जन्मात हे दोघेही आपले शत्रू असणार. एक अफजल खान, दुसरा शाहिस्ते खान. आहा, काय स्वप्न होती लग्नाची आपली. आपल्याला दिसायला शनाया आणि वागायला राधिका अशी बायको हवी होती. पण आपल्या नशिबात काय, तर ही गौरी, सदा सर्वकाळ स्वतःचा टेंभा मिरवणारी. पण काही मार्ग निघेल का यातून? छे, आबासाहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. काय करावं, काय करावं? हां, पण ही काळ्या दगडावरची रेघ त्या नकट्या गौरीकडूनच पुसून घेतली तर? तिलाही आपल्याशी लग्न करण्यात तसा इंटरेस्ट नसणारच आहे. गडद अंधारात त्याला आशेचा किरण दिसला होता. म्हणूनच रात्री तो शांत झोपू शकला. सकाळी 8ला त्याला जाग आली. 8 सुद्धा त्याच्या दृष्टीने पहाटच होती. पण आबासाहेबांची भुपाळी त्याने ऐकली. सूर्य डोक्यावर आला तरी चिरंजीवांची झोप काही पूर्ण होत नाही. कसली कसली म्हणून चिंता नाही, जबाबदारीची जाण नाही, ही 3 वाक्यांची रोजची भुपाळी. कधी कधी मल्हारला वाटायचं आबासाहेब इतके चिडतायत की जणू हा सूर्य 1 फूटवर ह्यांच्याच डोक्यावर येऊन थांबलाय. असो, असं म्हणत तो उठला. आईसाहेब लगबगीने उठवायला आल्या. चला मल्हारराव, उठा आता. आबासाहेब म्हणत होते, आज महत्त्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये. आणि हो, आजपासून शहाण्यासारखं वागायचं, जबाबदार व्हायचं. हसत हसत आईसाहेब बोलत होत्या. आईसाहेब हे असं का बोलतायत? नक्कीच आबांनी गौरीचा व माझ्या लग्नाचा विषय यांच्याकडे काढला असणार. वैतागत मल्हार तयार झाला. आबासाहेब तर पुढे निघून गेले होते. कसली मीटिंग असेल? काल काही ठरलं तर नव्हतं. विचार करता करता तो गाडीत बसला. तेवढ्यात आबासाहेबांचा फोन आला. निघालात का? ऑफिसमध्ये पोचलात तर लगेच भाऊसाहेबांच्या केबिनमध्येच या, महत्त्वाचं बोलायचं आहे. हो हो म्हणत मल्हारने फोन ठेवला. ऑफिसमध्ये पोचला तेव्हा रामू काकांनी सांगितलं, छोटे मालक, साहेबांनी लवकरच तुम्हाला भाऊसाहेबांच्या केबिनमध्ये बोलावलं आहे, लवकर जा. घाईघाईने मल्हार भाऊ काकांच्या केबिनमध्ये शिरला. आणि आत शिरता शिरता प्रथम दर्शन झालं त्या गौरीचं. खूप कष्टाने त्याने चेहऱ्यावर नकली स्माईल आणलं. अरे गौरी, तू कधी आलीस? बरी आहेस ना? फॉर्मॅलिटी म्हणून 2-4 प्रश्न त्याने विचारून टाकले. पण तिने फक्त खोटं स्माईल केलं. जणू तो आणि त्याचे प्रश्न तिच्यासाठी महत्त्वाचेच नव्हते. बरं का मल्हार, गौरी भारतात आल्याचं तुम्हाला कळलंच असेल. इथे दुसऱ्या कंपनीत नोकरी करणार आहेत त्या. पण आम्ही आग्रह केला म्हणून दर शनिवारी आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा येणार आहेत त्या. अभिमानाने आबासाहेब बोलत होते. कशाला? वैतागत मल्हार पटकन बोलून गेला. तोच आबासाहेब व भाऊ काका दोघंही त्याच्याकडे पाहतच राहिले. आबासाहेबांचा चेहरा तर लालबुंद झाला. मल्हारला त्या डोक्यावरच्या सूर्याची आठवण झाली. स्वतःला सावरत मग तो म्हणाला, म्हणजे दुसरी कंपनी कशाला जॉईन केली? इथेच यायचं ना. दोघंही मग निवळले. काय आहे ना, माझ्या बाबांसारखं मलाही सक्सेसफुल बिझनेस टायकून व्हायचं आहे, स्वतःच्या जीवावर. स्वतःच्या जीवावर तिने मुद्दामच जोरात म्हटलं. तो टोमणा मल्हारला व्यवस्थित कळला. बरं मल्हारराव, आजही गौरी इथेच थांबतील आणि जेव्हा जेव्हा त्या इथे येतील तुमच्यासोबत केबिन शेअर करतील. त्यांच्यासाठी योग्य खुर्चीची व्यवस्था करा. गौरी बाळ, तुम्ही या आता. मल्हारच्या केबिनमध्ये जा, तो सगळं समजावेल तुम्हाला. हिच्याशी बोलताना आबासाहेबांचा टोन इतका कसा काय मृदू होतो? गौरी नावाच्या त्या पार्सलला घेऊन नाईलाजाने मल्हार त्याच्या केबिनमध्ये आला. मॅनेजरला खुर्चीची ऑर्डर देत तो स्वतः केबिनमध्ये शिरला. त्याच्या पाठोपाठ गौरीही. गौरी सरळ जाऊन त्याच्या खुर्चीवरच बसली. ते पाहून मल्हार भडकला. ए उठ, ती माझी खुर्ची आहे, तो चिडून म्हणाला. ए नाही उठत, जा, काय करशील? ती म्हणाली. धक्का मारून बाहेर काढीन. त्याचा आवाज अजून चढला. ती पण ओरडत म्हणाली, ह दाखवच मग बाहेर काढून. दोघांच्या आवाजाची पट्टी एवढी वाढली की काय विचारू नका. पट्टी तर वाढलीच होती, पण वस्तू फेकण्याचा आवाज सुद्धा ऐकू येऊ लागला. मॅनेजरला शेवटी आबासाहेबांना काहीतरी गोंधळ चालला यांच्या केबिनमध्ये हे कळवावं लागलं.
आबासाहेब वैतागत उठले. मल्हारने तिला हाताला धरत उठवलं. तिनेही जवळचं पेन त्याला फेकून मारलं. तोही मग भरपूर चिडला. त्याने मग समोरच्या टेबलावरची फाईल उचलली आणि तिच्या दिशेने जोरात भिरकावली. ती तर बाजूला झाली आणि त्या फाईलची व आतल्या पेपरची आत शिरलेल्या आबासाहेबांशी जीवाशिवाची गाठभेट झाली. आणि तो दुर्दैवी क्षण मल्हारच्या नशिबात असा आला बघा. गौरीने आबासाहेबांना पाहिलं. गौरी रडत रडत आणि न आलेले अश्रू पुसत भाऊ काकांच्या केबिनमध्ये निघून गेली. आबासाहेबांनी मग केबिनचा दरवाजा बंद केला. आत फक्त ते आणि मल्हार. युद्ध सुरू झालं होतं. ते शांत झाल्यावर मल्हारला तोंड दाखवायची लाज वाटेल असं ते सुचलं होतं. तो दिवस तसाच गेला. आपल्या अपमानाचा बदला घ्यायला आता जवळजवळ 1 आठवडा थांबावा लागणार आहे याचं शल्य त्याला जास्त वाटत होतं. कसा बसा आला एकदाचा शनिवार. ह्या धूर्त कावेबाज मुलीशी लढताना आपण गनिमी काव्याचा वापर करायचा असं त्याने ठरवलं. त्या दिवशी फोनवर हसत हसत गौरी आत शिरली. एवढी फिदी हसते जणू काय बॉयफ्रेंडशीच बोलते. यूजलेस. तो स्वतःशीच बोलत होता. तिच्याकडे आपलं लक्ष नाही असं भासवत मल्हारने नजर कम्प्युटरवर खेळवून ठेवली. नो विक्रांत, यू आर सिम्पली ग्रेट. काय प्रेझेंटेशन दिलंयस. आय एम इम्प्रेस्ड. मल्हारने खूप कष्टाने डोळे कम्प्युटरसमोर खिळवायचा प्रयत्न केला. पण कान टवकारले गेले. सन्मायकाला कान लावून ऐकण्याच्या प्रॅक्टिसमुळे टवकारायला कानांना विशेष त्रास पडला नाही. तिने बाय बाय करत फोन ठेवला. पिऊन काकांनी कॉफी आणून ठेवली. फ्रेश व्हायला म्हणून ती वॉशरूममध्ये गेली. मल्हारला बदल्यासाठी पहिला चान्स आपसुकच मिळाला होता. त्याने कानोसा घेतला. ड्रॉवरमधलं मीठ काढलं. चमचाभर मीठ दिले टाकून कॉफीत. ढवळायला चमचा शोधला पण मिळाला नाही आणि वेळ दवडायला वेळच नव्हता. शेवटी बोटानेच त्याने कॉफी ढवळली. बोट भाजलं खरं पण त्याने ते तोंडात धरलं. ते खारट कॉफीचं बोट त्याला मधापेक्षाही गोड लागलं. आहा हा, काय सुख आहे. फोन उचलून तो चटकन उठला आणि भाऊ काकांच्या केबिनमध्ये शिरला. उगीच आपल्यावर संशय नको यायला. थातूर मातूर 2 मिनिटं त्याने तिथे वेळ काढला आणि आता तो पुढचं इंटरेस्टिंग सीन पाहायला आपल्या केबिनमध्ये परत आला. त्याची नजर सगळ्यात आधी टेबलावरच्या कपावर गेली. तो कप तिथून हलला होता. म्हणजे त्याचं काम फत्ते झालं होतं. पण क्षणातच त्याचा भ्रमनिरास झाला. तो कॉफीचा कप दुसऱ्याच मुलीच्या हातात होता. ही गौरी तर फोनवर मागे उभी राहून बोलत होती. त्या मुलीला कॉफी पिण्यापासून थांबावं असं त्याला वाटलं पण तो तसं काहीच करू शकत नव्हता. तेवढ्यात गौरीच म्हणाली, अगं संयोगिता, गार झाली असेल कॉफी. मी दुसरी आणायला सांगते ना. असू दे ग, मला गार कॉफीच आवडते, ती मुलगी म्हणाली. पण संयू, बरं झालं सांग तू ऑफिसमध्ये आलीस. त्या निमित्ताने तुला ऑफिस पण बघायला मिळालं बघ माझं, गौरी बोलत होती. तेवढ्यात त्या मुलीने कप तोंडाला लावला आणि इकडे मल्हारने तोंड वेडं वाकडं केलं. ई याक अशी तिची प्रतिक्रिया होती. अगं काय झालं, गौरीने विचारलं. तेवढ्यातच गौरीचं लक्ष केबिनमध्ये आलेल्या मल्हारकडे गेलं. अगं या कॉफीत मीठ आहे, ती म्हणाली. मीठ? सॉरी, खरंच सॉरी ग, मी दुसरी कॉफी आणायला सांगते. काय आहे ना, काही माणसं आहेत या ऑफिसमध्ये, यूजलेस. मल्हारकडे रागाने पाहत गौरी म्हणाली. तेवढ्यात त्या मुलीचं म्हणजे संयोगिताचं लक्ष मल्हारकडे गेलं. ती चटकन उभी राहिली. बस ग, उभी का राहतेस? थांब, मी तुला ओळख करून देते याच्याशी. हा मल्हार म्हणजे माझ्या बाबांचे मित्र आणि पार्टनर आहेत ना, आप्पासाहेब, त्यांचा मुलगा. मल्हारने हाय म्हणत शेक हँड करायला हात पुढे केला पण तिने नमस्कार केला आणि तेव्हाच तो घायाळ झाला. त्याला त्याच्या स्वप्नातली राजकुमारी मिळाली होती. दिसायला सुंदर शनाया आणि वागायला संस्कारी राधिका. जणू हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या. आसमंत प्रेमाने न्हाऊन निघाला. आकाशातून जणू फुलांचा वर्षाव झाला. अरे अरे अरे, या एवढ्या सुंदर मुलीचं स्वागत असं व्हायला नको होतं, तो हळहळला. त्या दोघी गप्पा मारत बसल्या आणि मल्हार तिच्याकडे पाहतच राहिला. काही वेळाने संयोगिताने निरोप घेतला. नजर चुकवत मल्हारलाही तिने बाय केलं. त्यानेही उठून उभं राहून तिला बाय केलं. गौरी तिला सोडायला खालपर्यंत गेली. तेवढा वेळ मल्हारचं स्वप्नरंजन चाललं होतं. कारण ती केबिनमध्ये आली तेव्हा दरवाजाचा खाडकन आवाज झाला. मला माहिती आहे त्या कॉफीमध्ये तूच मुद्दाम मीठ टाकलं होतंस ते. एकदा का पुरावा सापडू दे रे, मग बघ आबासाहेबांकडे तुझी कशी कंप्लेंट करते ते.
ती बोलत होती. पण यावेळेस मल्हार काहीच बोलला नाही. त्याला 2 कारणं होती. पहिलं, गेल्या आठवड्यात आबासाहेबांनी केलेलं युद्ध आणि आजचा संयोगिताच्या रूपाने आलेल्या प्रेमाचा संदेश. तिने वैतागत खुर्ची ओढली. आज दिवसच खराब आहे. सकाळी बाबांनी लग्नाचा विषय काढून डोकं फिरवलंय. उगीच इमोशनल ब्लॅकमेल करतात. आणि आता हे असं झालं. ती पुटपुटत होती. मल्हारचे कान टवकारले. म्हणजे हिच्या घरी पण बॉम्ब फुटला वाटतं. मल्हार, हीच ती वेळ, काढ विषय, तो स्वतःला समजावू लागला. पण तेवढ्यात तीच म्हणाली, तुला तर माहीत असेल ना आपल्या लग्नाचं खूळ घेतलं या लोकांनी डोक्यात ते. पण तू नकार दे कारण माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. ती अगदी थंडपणे बोलत होती. मल्हारने विचारलं, हां, दुसरं कोणावर प्रेम? कोण आहे? तो चिडवत म्हणाला. विकी, म्हणजे विक्रांत. मगाशी फोनवर मी बोलत होते ना तो, ती म्हणाली. मल्हारला ते सगळं आठवलं खरं, पण उगीच त्याने विचारलं, केव्हा? जेव्हा मी आत शिरले आणि तू कम्प्युटरवर काम करायचं नाटक करत होतास आणि कान टवकारले होतेस ना तेव्हा. तोंड वेडवाकडं करत ती म्हणाली. चला, बरं झालं, हिचं कुठेतरी जमलंय. सुंठे वाचून खोकला गेला आणि संयोगितासाठी आपला मार्ग मोकळा झाला. काय नाव आहे? संयोगिता, संयोगिता, मल्हार, संयोगिता. जुळतंय. पण यासाठी या सरफिऱ्या गौरीला हाताशी धरायला हवं. मलाही वाटतं आपल्याला आपले जोडीदार निवडायचा अधिकार हवा गौरी, तो म्हणाला. गौरीलाही पटलंच होतं की याच्या मदतीशिवाय काही शक्य होणार नाही. त्यामुळे आता सध्या हात मिळवणी केलेलीच बरी. जोपर्यंत विक्रांतला आपण आपल्या भावना सांगत नाही, निदान तोपर्यंत याच्याशी जुळवून घ्यायला हवं आणि याचं सुद्धा कुठेतरी जुळवून द्यायला हवं. संयोगिता? येस, शी इज अ परफेक्ट चॉईस. आणि त्यालाही आवडलीच आहे ही. मगाशी कसा बघत होता तिच्याकडे. शिवाय हा काही वाईट मुलगा नाही. विचारांना पॉज देत गौरीने विचारलं, काय संयोगिताचा विचार करतोयस ना? तो जरासा गडबडला, लाजला. बरं, चल तर मग, डन. आपण एकमेकांना मदत करूया. लहानपणापासून चालत आलेली दुश्मनी मैत्रीत बदलली. दोघांची हात मिळवणी झाली. गौरीने शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला आणि विचारलं, पार्टनर? त्यानेही मग हात मिळवला आणि म्हणाला, पार्टनर नाही, क्राईम पार्टनर. दोघेही मग कितीतरी वेळ हसतच राहिले.